महाराष्ट्रामध्ये भीक मागण्यास आळा घालण्यासाठी तयार करण्यात आलेलं महत्त्वाचं विधेयक विधान परिषदेमध्ये गोंधळाच्या स्थितीत मंजूर करण्यात आलं। हिवाळी अधिवेशनातील कामकाजादरम्यान अनेक सदस्यांनी या विधेयकाबाबत असमाधान व्यक्त केलं। विधेयक गोंधळात मंजूर झाल्यानं पुढील प्रक्रिया, दुरुस्ती आणि अंमलबजावणीतील अडचणींबाबत आता सर्वांचं लक्ष शनिवारी होणाऱ्या बैठकीकडे आहे। दरम्यान राज्यभरात भीक मागण्यावर प्रतिबंध आणण्याच्या या कायद्यानं पुढील काही दिवसात मोठी चर्चा रंगण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र प्रतिबंधक अधिनियम 1959 मध्ये केंद्र शासनाने व राज्य शासनाचे निरसित केलेल्या अधिनियमाचे जुने नाव व कलमे वगळून त्याऐवजी सुधारित नाव व कलमे समाविष्ट करण्यात आलेली आहेत। कायद्याचे जुने नाव व कलमे भारताचा वेढ लागलेल्या इसमाबाबतचा अधिनियम 1912 कलम 31 याचे उपबंध, याचे नवीन नाव सुधारित याऐवजी मानसिक आरोग्य अधिनियम 2017 मधील कलम 18 चे उपबंध। याच्यात साधारणपणे कुष्ठरोगी किंवा महारोगी जे असतात यांना बऱ्याचदा त्या महारोगातून किंवा कुष्ठरोगातून सुद्धा बाहेर आल्यानंतर नॉर्मल जीवन जगण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे त्यांना भिकारी म्हणून संबोधित केलं जातं किंवा बऱ्याचशा वेळेला या रोगातून ते पीडित असतात म्हणून त्यांना त्या एका क्षेत्राकडे ढकललं जातं। यात फक्त सुधारणा एक सुप्रीम कोर्टाने सगळ्याच राज्यांना ते आदेश दिलेले आहेत।